नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. डेली करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. 6 मे 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि त्याविषयी असणारे जेवढे पण जीके आणि आज तुमचं पूर्णतः ते पोलीस भरतीला खास करून तयारी करणारे मुलं आहेत. पोलीस भरतीची या वर्षासाठी खूप महत्त्वाची तयारी करतायत आणि त्या मुलांसाठी रिव्हिजन म्हणून आजचे जे काही जीकेचे प्रश्न लावलेत ते खास करून तुमचं पोलीस भरतीसाठीच्या मुलांसाठी उपयुक्त असेल आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून देखील आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे असे तुमचे रिव्हिजन मध्ये मी प्रश्न लावलेला आहे. ओके, चला सर्वांचं स्वागत करतो. 6 मे 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. दुसऱ्यांच्या सल्ल्याने मार्ग सापडतात पण लक्ष मात्र आपल्या कष्टानेच गाठावं लागतं. सल्ला दुसऱ्याचा योग्य आहे, मानू शकतो, ऐकू शकतो, परंतु कष्ट तर आपल्याच करावं लागणार आहे आणि कष्ट केल्यानंतर त्याचा जो काही चीज होईल तो 100% तुम्हाला फायद्याचा ठरणार आहे. ओके, चला याच विचाराने सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू करतो 6 मे 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि त्या संदर्भात असणारा महत्त्वाचा जीकेचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. नुकतेच युनिसेफ इंडियाने खालीलपैकी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. युनिसेफ इंडिया खूप महत्त्वाची संस्था आहे आणि युनिसेफचं हेडक्वार्टर बऱ्याच वेळेस पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेच्या पेपरला आलेला आहे. किंवा युनिसेफ ही संस्था कशासाठी काम करते हा पण प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे. युनिसेफ इंडियाने खालीलपैकी कोणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे तर ते व्यक्ती आता करीना कपूर, पर्याय क्रमांक 3. करीना कपूर लक्षात ठेवा. युनिसेफ इंडिया म्हणतो आपल्याला युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. युनिसेफ म्हणतो, लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. आता चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड म्हणजेच काय असेल तुम्हाला ठीक आहे. हा, युनिसेफ याची स्थापना आहे ना, याची स्थापना 1946 ची स्थापना आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. युनिसेफची स्थापना 1946 आहे आणि याचं जे काही हेडक्वार्टर आहे, मुख्यालय ते न्यूयॉर्क या ठिकाणी येतं. न्यूयॉर्क या ठिकाणी येतं. न्यूयॉर्क म्हणजेच अमेरिका या ठिकाणी येतं. न्यूयॉर्क मध्ये आणखी कोणत्या दोन संस्थेचे हेडक्वार्टर्स आहेत सांगा मला पटकन. न्यूयॉर्क यामध्ये आणखी कोणत्या दोन संस्थेचे मुख्यालय येतं? करेक्ट, हेडक्वार्टर न्यूयॉर्क मध्ये येतो आणि हे चाइल्ड विषयी किंवा लहान मुलांसाठीचं काम करणारी संस्था आहे. लक्षात ठेवा, लहान मुलांसाठीचं काम करणारी संस्था ज्याला म्हणतो आपण युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स एमर्जन्सी फंड. आणि जेवढे पण लहान मुलं उर असतील त्यांच्यासाठी काम करते संपूर्ण जगामध्ये. या युनिसेफला नोबेल पुरस्कार देखील भेटलेला आहे बघा. युनिसेफला नोबेल शांतता पुरस्कार देखील भेटलेला आहे आणि नोबेल शांतता पुरस्कार कधी भेटला त्याला? 1965 मध्ये भेटलेला. लक्षात ठेवा, 1965 मध्ये युनिसेफला नोबेल शांतता पुरस्कार देखील भेटलेला आहे. आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची संस्था कुठली असेल ते खूप महत्वाचं आहे. ज्याला नोबेल पुरस्कार भेटलं तर ती संस्था आहे युनिसेफ, महत्वाचं आहे. आणि करीना कपूर नुकतं त्याचं ब्रँड अँबॅसेडर बनलं तर करीना कपूर सर्वांना माहिती असतील. आता दोन संस्था जे न्यूयॉर्क मध्ये येतात, एकाचा आहे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजे युनो आणि दुसरा आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे युएनडीपी. युएनडीपी आणि युनो हे दोन्ही पण संस्थेचे, या दोन्ही पण संस्थेचे हेडक्वार्टर्स कुठे येत असेल ते आपल्या न्यूयॉर्क या ठिकाणी येतं, जे की अमेरिकेमध्ये येतं. आणि अमेरिकेची राजधानी मात्र कुठली असेल तर ते आहे वॉशिंग्टन डीसी आहे. आणि वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी IMF आणि वर्ल्ड बँक या दोन्हीचं पण मुख्यालय येतं. लक्षात ठेवा, IMF आणि वर्ल्ड बँक. यस, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आणि UNO आहे. आणि युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना, ज्याचे सदस्य किती असतील व युनोचे किती सदस्य आहेत तर सांगा. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या एकूण सदस्य देशांची संख्या किती असेल तर ते 193 सदस्य देश येतं. आणि 193वा सदस्य देश कुठला असेल तर तो आहे दक्षिण सुदान. करीना कपूर सुपर IMP आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपण ब्रँड अँबॅसेडर बनलं तर बघा, दीपिका पदुकोण हे कुठल्या ब्रँडचे, कुठल्या कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले असतील नुकतंच तर ते बनले बिस्लेरीचे. बिस्लेरी कंपनीचे पहिले भारतीय व्यक्ती ब्रँड अँबॅसेडर कोण असतील तर ते दीपिका पदुकोण. त्यानंतर शीतल देवी यांना देखील नुकतंच ब्रँड अँबॅसेडर घोषित केलं आपल्या निवडणूक आयोगाने. ठीक आहे ना, दिव्यांग व्यक्तींसाठीचं निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोग यांनी जो काही ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केलं तर त्याचं शीतल देवी आपले दिव्यांग व्यक्ती आणि आपलं वृद्ध व्यक्तींसाठी. कळलं? त्यानंतर करेक्ट. आणि आयुष्यमान खुराना आहेत ना, आयुष्यमान खुराना देखील ब्रँड अँबॅसेडरच येतं. यांना म्हणतो आपण नॅशनल युथ आयकॉन. नॅशनल युथ आयकॉन म्हणून
कोणत्या व्यक्तीला घोषित केलं असेल? निवडणूक आयोगानं ते पण, ठीक आहे, निवडणूक आयोगानंच त्यांना पण घोषित केलं आहे, आयुष्यमान खुरानांना. आणि या युनिसेफचं ब्रँड अँबॅसेडर काही दिवसापूर्वी आयुष्यमान खुराना हे देखील होते, परंतु पूर्वी होते, आता सध्या नाही. सध्या लेटेस्ट आहेत करीना कपूर. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. एक दोन ब्रँड अँबॅसेडर विचारतो. मला सांगा, नुकतेच SBIचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले तर सांगा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत? त्याच्यानंतर 2024 मध्ये जी T20चं वर्ल्ड कप होणार आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर 3 व्यक्ती आहेत. कोण कोण आहेत? 2024 मध्ये जेवढे पण व्यक्ती आहेत, जेवढे पण तुमचं T20 वर्ल्ड कप होणार आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये, त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? 2 प्रश्न. SBIचे ब्रँड अँबॅसेडर कोण असतील? तर त्यात MS धोनी आहेत. SBIचे कोण तर MS धोनी आहेत. आणि ह्या ठिकाणचे 3 आहेत. एक आहेत क्रिस गेल आहेत, उसेन बोल्ट आहेत. क्रिस गेल, उसेन बोल्ट आणि युवराज सिंग हे 3 व्यक्ती आहेत 2024च्या T20 वर्ल्ड कप 2024चा ब्रँड अँबॅसेडर. सगळे महत्वाची माहिती लक्षात ठेवायचं आहे. हे तर युनिसेफ आणि तर करीना कपूर. युनिसेफची स्थापना 1946 आहे. 65 मध्ये याला नोबेल पुरस्कार भेटला आहे. हेडक्वार्टर कुठे असेल? न्यूयॉर्क या ठिकाणी येतं. नेक्स्ट, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट म्हणजे आपण PUC म्हणतो. ऍक्च्युअली PUC या प्रमाणपत्राची किंवा सर्टिफिकेटची वैधता किती असतं, व्हॅलिडिटी किती असतं PUCची? आपण गाडीसाठी काढतो ना, म्हणजे तुमची गाडी किती प्रमाणामध्ये प्रदूषण करतं त्याचं सर्टिफिकेट आहे आणि ते कमीत कमी पण असायला पाहिजे. तर याचा जो काही प्रमाणपत्र व्हॅलिडिटी आहे ते 1 वर्ष आहे. लक्षात ठेवा. 6 महिने पण कधी कधी पेपरला आन्सर दिलेला आहे. 6 महिने 1 वर्ष. जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेलं असेल, पट्टी मारली असेल रोडवरती, तर त्याचा अर्थ काय होतो? तर त्या पिवळ्या मार्किंगला आपण स्पर्श करू नये असं त्याचा अर्थ आहे. ओके, स्पर्श करू नये. हे खास करून चालकला क्वेश्चन येईल, तुम्हाला जनरल क्वेश्चन येणार नाही, फक्त चालकलाच येईल तो प्रश्न. नेक्स्ट, पुढचा प्रश्न घ्या. नुकत्याच खालीपैकी कोणत्या देशाने ठीक आहे, कोणत्या संघटनेने म्हणा किंवा कोणत्या संस्थेने ट्रू प्ले ट्रू #प्ले ट्रू अभियान लॉन्च केलं आहे? अशी कोणती संस्था आहे ज्या संस्थेनं हे अभियान लॉन्च केलं? त्याला म्हणतो आपण #प्ले ट्रू. म्हणजेच काय, जर खेळ भावनेनं जर खेळ खेळलात तुम्ही तर कोणावरती इतर प्लेअरवरती अन्याय होणार नाही. म्हणजे काही व्यक्ती काय करतात, इंजेक्शन घे किंवा परत उत्तेजक पदार्थाचं सेवन कर स्पीड वाढवण्यासाठी वगैरे किंवा ताकद वाढवण्यासाठी वगैरे, तर ते चुकीचं आहे. तर ते चुकीचं थांबवण्यासाठी एक #प्ले ट्रू अभियान लॉन्च केलंय. कोणत्या संस्थेनं? ती संस्था आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, नाडा म्हणतो आपण त्याला. ऍक्च्युअली नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, नाडा महत्वाचं आहे. ठीक आहे, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. आणि दिल्लीमध्ये त्याचं मुख्यालय येतं. ठीक आहे, याचं मुख्यालय हेडक्वार्टर दिल्लीला आहे नाडाचं. आणि याच्या व्यतिरिक्त याची स्थापना झाली होती 2005 मध्ये. 2005 ची स्थापना आहे. ह्या नाडाचं जे काही फुलफॉर्म लक्षात ठेवा, विचारते पेपरला, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. असा याचा अर्थ आहे. जसं आंतरराष्ट्रीय पातळीवरती वाडा आहे, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणतो आपण त्याला. हे आहे वाडा, म्हणजेच वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणतो आपण वाडाला. आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा पटकन. त्यानंतर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी कळालं. याचं ब्रँड अँबॅसेडर कोण बनले नुकतंच? या नाडाचं ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर ते सुनील शेट्टी आहेत. काही दिवसापूर्वी म्हणजे 4-5 महिन्यापूर्वी मी तुम्हाला शिकवलेलं होतं. सुनील शेट्टी नाडाचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? नाडाचे ब्रँड अँबॅसेडर कोण असतील? तर ते आहेत आपले सुनील शेट्टी पराक्रम. सुनील शेट्टी लक्षात ठेवायचं आहे. नाडा मुख्यालय दिल्लीमध्ये येते.
ब्रँड अँबॅसेडर कळालं, सुनील शेट्टी येतं लक्षात ठेवा. आणि वाडा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीचं हेडक्वार्टर येतो कॅनडा मधील मॉन्ट्रियल या ठिकाणी. मॉन्ट्रियल ठिकाणी येतं कॅनडा मध्ये. मला ही सगळी माहिती महत्वाचं आहे. येस, वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी आणि नाडा दोन्ही पण येतं प्ले ट्रू अभियान, खेळ भावनेसाठीचं किंवा प्ले फेअर म्हणतो आपण ऍक्च्युली. कोणत्याही व्यक्तींवरती कोणत्याही प्लेवरती अन्याय होऊ नये म्हणून नजर ठेवणारी बॉडी कुठली असेल तर ते आहे नॅशनल पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती भारतामध्ये नाडा आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती वाडा येतं, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. ह्याच्या व्यतिरिक्त वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन आहे, BWF म्हणतो आपण त्याला. BWF चं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? 2-3 संस्था विचारतो. आता सांगा तुमचे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतो? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? BWF चं हेडक्वार्टर सांगा कोणत्या ठिकाणी आहे? BWF. त्यानंतर आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, FIS चं हेडक्वार्टर कुठे येतो? बऱ्यापैकी ज्यादातर तुमचे जेवढे पण क्रीडाविषयीचे संघटना असतील ना, संस्था असेल ना, त्याचं हेडक्वार्टर बऱ्यापैकी एकाच ठिकाणी आहे. ते ठिकाण कुठलं असेल सांगा पटकन. त्यानंतर ह्या तिन्हीचं पण मुख्यालय बघा. IOCचं मुख्यालय कुठे येतो? लॉजन या ठिकाणी येतो. लॉजन स्वित्झर्लंड मध्ये येतं. त्यानंतर वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन BWF चं मुख्यालय कुठे येतो? तर मलेशियाच्या राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी. क्वालालंपूर या ठिकाणी येतं वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन. त्यानंतर FIS चं हेडक्वार्टर कुठे येतो? ते पण तिथेच येतो, लॉजनलाच येतो. FIS चं देखील मुख्यालय लॉजन स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. कळलं? हा, नाडा महत्वाचं लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी, RBI म्हणतो आपण याला. RBI जो काय ऍक्ट आहे तो 1934 ऍक्ट आहे. स्थापना 1935 आहे. मुख्यालय मुंबईला सध्याच्या घडीला. आणि RBIचं जे काही मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे या MPC न रेपो रेट किती ठेवलं सांगा? नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, या MPC अहवालानुसार रेपो रेट किती ठेवलेलं आहे भारताचं? रेपो रेट किती टक्के ठेवले, थोडक्यात किती टक्के ठेवले सांगा? आणि RBIचे जे काय पहिले सध्याचे गव्हर्नर कोण येतं? शक्तिकांत दास येतं. आणि पहिले होते कोण? सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ. येतं 25वे गव्हर्नर, 25वे मुख्य गव्हर्नर येतं कोण? शक्तिकांत दास. शक्तिकांत दास. किती टक्के ठेवलं रेपो रेट? येस, 6.5%, 6.5% आहे, लक्षात ठेवा. RBI विषयीची माहिती. आणि प्ले ट्रू अभियान विसरायचं नाही. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलामध्ये किती SRPF आणि IRB चे गट आहेत? आन्सर सांगा. त्यानंतर भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे असते? म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स थोडक्यात, ठीक आहे ना, म्हणजे तुमचं BSF म्हणा. याचा आन्सर त्याच्या नावाच आहे, प्रश्नामध्ये आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. नितीन अग्रवाल कोण आहेत त्याचे? सध्याचे प्रमुख आहेत BSF चे. आणि भारत व पाकिस्तान, भारत व बांगलादेश यांच्या दरम्यानच्या सीमारेषेचं काम कोण करतं? ते करतं BSF. SRPF चे किती गट आहेत आणि IRB चे किती गट असतील बाबा? SRPF चे गट आहेत 14 आहेत. आणि IRB चे किती असतील? मला वाटतं 5 आहेत. ठीक आहे, IRB चे 5 आणि SRPF चे 14 आणि 5. हा, बरोबर. नेक्स्ट. हा, तरी पण तुम्ही एकदा हे ज्या वेळेस तुम्ही SRPF फॉर्म भरायचा असेल ना, त्यावेळेस तुम्ही हे चेक करून ठेवायचं आहे. 6 मार्च 1968 स्थापना आहे SRPF ची. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती असेल? हे दहशतवादाची खास करून संघटना आहे. आणि कोणती संघटना आहे तपास करण्यासाठी? नागपूर शहराचे जे पोलीस आयुक्त असतात, हे आयुक्त कोणत्या दर्जाचे असतात? म्हणजे त्यांचं रँक काय आहे? नागपूर दर्जाचं. जसं तुम्हाला पिंपरी चिंचवडचे विचारतील, मेरा भाईंदरचे विचारला गेल्या वर्षी, नागपूरचे विचारतील. लक्षात चला. दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली जी काही यंत्रणा आहे त्याला म्हणतो आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, म्हणजे NIA. ज्याचं हेडक्वार्टर कुठे असेल? NIA चं मुख्यालय कुठे आहे? तर ते मुंबईला आहे. ठीक आहे ना. NIA दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करणारी संस्था, NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, लक्षात ठेवा. फोर्स 1 नाही, NIA. हा, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे अतिरिक्त पोलीस महासंचालक या दर्जाचे असतात. अतिरिक्त पोलीस महासंचालक.
अतिरिक्त पोलीस महासंचालक या दर्जाचे असतात, लक्षात ठेवा. नागपूरचे पोलीस आयुक्त, नागपूर शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तालय किती आहेत भारतामध्ये, सॉरी महाराष्ट्रामध्ये? एकूण जर म्हटलं आयुक्तालयाची संख्या किती आहे तर ते तर 12, ठीक आहे ना, 12 आहेत एकूण. आणि एकदम लेटेस्ट नवीन कुठला असेल 2020 मध्ये आलाय तो म्हणजे मेरा भाईंदर वसई विरारवाला. हा मेरा भाईंदर वसई विरार जो आलेला आहे आयुक्तालय, तो एकदम लेटेस्ट आहे, 2020 मध्ये स्थापन झालेला आहे. पुढचा प्रश्न घ्या. नुकतेच जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल जो आहे तो कोणत्या देशामध्ये शोधण्यात आलेला आहे? खूप दिवसापूर्वीची घटना आहे. आणि ब्ल्यू होल, ठीक आहे ना, ब्ल्यू होल आहे ना हे समुद्र तळापासून एकदम खाली, आणि होल म्हणजेच काय, निळा आहे थोडक्यात. काय तुमचा तलाव असल्यासारखं, एक तलावच माना तुम्ही, महत्वाचं आहे, दाखवतो. हे एक तलाव असल्यासारखंच आहे, परंतु हे येतं कुठल्या देशामध्ये तर तो देश हा संपूर्ण 2 खंड त्या ठिकाणी, अमेरिका खंड आहे हा, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या खंडाच्या मध्ये इथं हा देश येतो. या देशाचं नाव आहे मेक्सिको. मेक्सिको देश आहे. आणि मेक्सिको या देशामध्ये जवळपास 13,000 फूट जे काही खोल एक होल मिळालेला आहे, त्याला म्हणतो आपण तामजा ब्ल्यू होल. तर नाव देण्यात आले त्यांनी. तामजा ब्ल्यू होल कुठे आहे? हे मेक्सिको या देशामध्ये आहे. आणि या ठिकाणी पण तुम्हाला स्पष्ट दिसत असते. आणि या ठिकाणी तर पूर्णतः नकाशामध्ये पूर्णतः दिसतं. 13,800 फूट खोल आहे, लक्षात ठेवा. आन्सर याचं मेक्सिको. मेक्सिकोची राजधानी सांग कुठली आहे? मेक्सिकोची राजधानी कुठली असेल तर ते मेक्सिको सिटी. अमेरिका खंडामध्ये तो, हे तर अमेरिका खंडामध्ये मेक्सिको आहे. संपूर्ण जगातील सांगा, संपूर्ण जगातील सर्वात खोल ठिकाण कुठलं आहे? संपूर्ण जगातील सर्वात खोल ठिकाण कुठलं आहे सांगा. त्यानंतर संपूर्ण जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर सांगा. संपूर्ण जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कुठलं आहे? हे पण एक सरोवरच आहे, ब्ल्यू होल पण एक सरोवरच आहे, लक्षात ठेवा. हा, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कुठलं आहे? त्यानंतर माउंट एव्हरेस्ट जो आहे, माउंट एव्हरेस्ट याला नेपाळमध्ये काय म्हणतात सांगा. माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये काय म्हटलं जातं? जो ज्याची उंची 8,848 मीटर आहे, 8,848 मीटर. हा, जे सर्वात खोल ठिकाण आहे ना, जे सर्वात खोल ठिकाण आहे तर त्याचा आन्सर आहे मरियाना गर्ता. मरियाना गर्ता आहे. मात्र मरियाना गर्ता कोणत्या ठिकाणी आहे तर तो पॅसिफिक महासागरामध्ये आहे. पॅसिफिक महासागरामध्ये आहे. आणि जवळपास 11 किलोमीटर त्याची खोली आहे. जवळपास 11,000 समथिंग, 11,022 मीटर खोल आहे समुद्र सपाटीपासून. त्याचं उंच आहे एव्हरेस्ट शिखर, तसं हे खोल ठिकाण आहे, लक्षात ठेवा. जगात सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कुठलं असेल? संपूर्ण जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कुठलं आहे तर त्याला म्हणतो आपण लेक सुपिरियर. लेक सुपिरियर जे की अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशामध्ये विस्तारलेला आहे. लेक सुपिरियर त्याला आपण म्हणतो ना पंचमहासरोवर आहे. ह्या पंचमहासरोवरापैकी मोठं सरोवर कुठलं असेल तर तो आहे लेक सुपिरियर. अमेरिका व कॅनडाच्या बाउंड्रीवरती म्हणजे दोन्ही देशांच्या दरम्यानच आहे लेक सुपिरियर, लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये विचारलं तर मात्र उलर सरोवर. माउंट एव्हरेस्टला नेपाळमध्ये काय म्हणतात तर त्या म्हणतात सागर माथा. सागर माथा. एव्हरेस्टची उंची आहे 8,848 मीटर, जो नेपाळमध्ये येतं. संपूर्ण जगातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. जपानची राजधानी कुठलं असेल? जपानची राजधानी टोकियो आहे. टोकियो ही जपानची राजधानी. मेक्सिको सांगितले. इराणची राजधानी तेहरान आहे. तेहरान ही इराणची राजधानी येतं. आणि कंबोडियाची राजधानी कुठलं असेल तर ते नॉमपेन. कंबोडिया या देशामध्ये जगातील 8वं आश्चर्य कोणतं सांगा. संपूर्ण जगातील 8वा आश्चर्य कुठलं असेल? जो कंबोडिया या देशामध्ये येतं. संपूर्ण जगातील 8वं आश्चर्य कुठलं असेल तर ते आहे अंकोर वॅटचं मंदिर.
अंकोरवाडचं मंदिर आहे ना, तो संपूर्ण जगातील सर्वात मोठं हिंदूंचं मंदिर देखील आहे आणि जगातील 8वं आश्चर्य देखील आहे. महत्वाचं लक्षात ठेवू शकता. येस, ब्ल्यू होल लक्षात. महाराष्ट्रात एकूण किती ग्रामीण परिक्षेत्रे आहेत? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती ग्रामीण परिक्षेत्रे किती आहेत? एकूण संख्या किती आहे? आणि एनएसजी ज्याला आपण नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणतो, एनएसजी स्थापना कोणत्या वर्षी झालेलं आहे? एनएसजी आणि ग्रामीण परिक्षेत्रे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती ग्रामीण परिक्षेत्र येतं? त्याची संख्या 8. उदाहरणार्थ कोल्हापूर परिक्षेत्र, असं जिथे तिथं पोलीस आयुक्तालय नाही तिथे तिथं परिक्षेत्र आहे. एनएसजीची स्थापना झाली होती 8 ऑगस्ट ऍक्च्युली 8 ऑगस्ट 1984 ला. 8 ऑगस्ट 1984 स्थापना आहे एनएसजीची, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. लक्षात ठेवा. आणि ग्रामीण परिक्षेत्राची संख्या किती आहे? एकूण 8 आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. एप्रिल महिन्याचं पीडीएफ पाठवलं आहे की? बघून घ्या तरी पण पाठवतो मी. अच्छा, राहिले का? हा, राहिले सगळे 14 तारखेपासूनचे काहीतरी राहिलेत ना, 15 दिवस तुमचे. पाठवतो ते जाईनच पीडीएफ. त्याची लेंथ काहीतरी झालेली आहे. हा, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? सांगा आन्सर. पोलीस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी येतं? पोलीस भरतीसाठीचे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत आजचे. चाइल्ड हेल्पलाईन जो क्रमांक आहे तो क्रमांक कोणता आहे? चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक म्हणजेच एखादं लहान मूल हरवलं असेल तर कोणाला सापडलं असेल तर त्या सापडलेवाल्यांनी त्या नंबरवरती संपर्क साधून काय करायचं आहे? त्या मुलाला तिथपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याला आपण म्हणतो आपण चाइल्ड हेल्पलाईन. चाइल्ड हेल्पलाईन नाही, याचं हेडक्वार्टर पुण्याला आहे. कसं? पोलीस संशोधन केंद्र, आपण सीपीआर म्हणतो ऍक्च्युली. ठीक आहे ना, सीपीआर म्हणतो आपण पोलीस संशोधन केंद्र, सेंटर फॉर पोलीस रिसर्च. ठीक आहे ना. हा, पुण्यामध्ये येतो, नाशिकमध्ये नाही. हा, चाइल्ड हेल्पलाईनचा क्रमांक किती असेल? हा सोपा आहे, 1098. उलट घ्या, 1098 1098 हा जो ना हा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक येतो. 1098 लक्षात ठेवा. नुकतेच खालीपैकी कोणाला ग्रीन व्हिटली अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलाय? आयएमपी क्वेश्चन पेपरला येईल 100%. ह्याला आपण ग्रीन ऑस्कर असंही म्हणतो आपण. ग्रीन व्हिटली अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलेले व्यक्ती कोण असतील? तर त्याचं नाव आहे पूर्णिमा देवी बर्मन. पर्याय क्रमांक 1, पूर्णिमा देवी बर्मन. ग्रीन व्हिटली अवॉर्ड. ग्रीन व्हिटली अवॉर्ड महत्वाचा आहे. आणि हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली होती 2007 मध्ये. 2007 मध्ये पहिल्यांदा देण्यात आला. मात्र यंदा यांना ना पूर्णिमा देवी बर्मन यांना दुसऱ्यांदा हा पुरस्कार भेटलाय बघा. म्हणजे दुसऱ्यांदा हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. म्हणजे याच्या पूर्वी पण एकदा त्यांना हा पुरस्कार भेटलेलं होतं 2017 मध्ये. यापूर्वी 2017 मध्ये आणि आता 2024 मध्ये, असं 2 वेळेस त्यांना हा पुरस्कार देण्यात आले. कोणाला? पूर्णिमा देवी बर्मन यांना. आणि हे पूर्णिमा देवी बर्मन हे कुठले असतील? तर हे आहेत आसामचे. हे आसामचे आहेत. लक्षात ठेवा. पर्यावरण साठीचं, पर्यावरण वाचवण्यासाठीचं खूप मोठं महानतम कार्य ते करतात. कोण व्यक्ती? पूर्णिमा देवी बर्मन. एक पक्षी आहे, पक्षाचं नाव आहे हरगिला पक्षी. हरगिला पक्षी याचं संवर्धन करण्यासाठी तिने पूर्णतः आयुष्य घातलेलं आहे. ओके, संवर्धन लक्षात ठेवा. हरगिला पक्षाच्या संवर्धनासाठी त्यांना हा पुरस्कार भेटले. 2017 मध्ये भेटला होता पहिल्यांदा आणि आता भेटले ग्रीन व्हिटली अवॉर्ड 2024. पूर्णिमा देवी बर्मन याला पण ग्रीन ऑस्कर असे म्हणतो आपण. या पुरस्कार म्हणतो आपण काय? ग्रीन ऑस्कर असं म्हटलं जातं. ग्रीन ऑस्कर. प्रश्न असा विचार तुम्हाला, ग्रीन ऑस्कर म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखलं जातं? तर तो पुरस्कार आहे ग्रीन व्हिटली अवॉर्ड. आसामचे येतं. लक्षात ठेवा. आसामचे एक व्यक्ती येतं ज्यांचं नाव आहे जादव पायंग. त्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो सांगा? आसामचे एक महानतम व्यक्तिमत्व ज्यांना आपण कोणत्या नावाने ओळखतो? टोपण नाव आहे त्यांचं, सांगा पटकन. कोणत्या नावाने ओळखतो आपण? मिशेल तालाग्रँड यांना नुकतेच एक पुरस्कार भेटले. मिशेल तालाग्रँड यांना भेटले ॲबेल पुरस्कार.
ॲबेल पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर ते व्यक्ती होतं मिशेल ताला ग्रँड. मिशेल ताला ग्रँड. येस, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया म्हणून तुम्ही त्यांना, फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया कोण येतं, जाधव पायंग आसामचं येतं, लक्षात ठेवा. आणि आता येतं पूर्णिमा देवी बर्मन, ग्रीन व्हिटली अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत. हे येतं पूर्णिमा देवी बर्मन, पूर्णिमा देवी बर्मन. हा, आणि चला पर्यावरणाविषयीच आले म्हटल्यानंतर आता मला सांगा, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो, जागतिक पर्यावरण दिन कधी आहे. त्यानंतर युनायटेड नेशन्सचा एन्व्हायरमेंटल प्रोग्राम याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम याचं मुख्यालय कुठे सांगा. त्यानंतर आणखीन एक संस्था आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं. नेरी म्हणतो आपण ऍक्च्युअली, नेरी आणि युएनईपी दोन्हीचं पण मुख्यालय कुठं येतं. जागतिक पर्यावरण दिन बघा कधी असतो, हा असतो 5 जूनला. कारण 5 जून 1972 या संस्थेची स्थापना युएनईपीची, आणि हेडक्वार्टर येतं याचं केनियाची राजधानी नैरोबी येथे. केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी मुख्यालय येतो युएनईपीचं. आणि नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे येतं, येतं नागपूरला, नेरी. नेरी नागपूरला आहे. नारी कुठं आहे, नारी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट नारी आहे, हे कुठं, हे पुणे भोसरीला. पुणे भोसरी या ठिकाणी येतं नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. ग्रीन व्हिटली अवॉर्ड लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता आहे सांगा. महाराष्ट्र पोलिसांचा पोलीस स्थापना दिवस कोणता आहे ते झाले. त्यानंतर महाराष्ट्रात अंगुली मुद्रेने पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते. कुठली प्रणाली आहे, कुठली टेक्नॉलॉजी आहे. 7-8 दिवस पेपर आले बघा हे, हा वाला 21 ऑक्टोबर 2 जून 1961. अभि ह्याचं उत्तर व्यवस्थित सांगा. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस कोणता आहे. हे आहे तुमचं 2 जानेवारी 1961. 2 जानेवारी 1961 म्हणून पोलीस रेजिमेंट कधी असतो, हा असतो 2 जानेवारीला. पोलीस रेजिंग डे हा असतो 2 जानेवारीला, लक्षात ठेवा. 2 जानेवारी 1961 ला. आणि महाराष्ट्र अंगुली मुद्रा जे आहे त्याला म्हणतो आपण त्याला आपण एक टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, तर ती टेक्नॉलॉजी आहे ॲम्बिश टेक्नॉलॉजी. हा मी तुम्हाला ह्याच्या पूर्वी पण अनेक वेळा सांगितलेलं आहे. ॲम्बिश टेक्नॉलॉजी वापरणारा महाराष्ट्र हा पहिला देश आहे, पहिला राज्य आहे भारतामध्ये, ठीक आहे ना. हे टेक्नॉलॉजी वापरणारा महाराष्ट्र हा भारतातील पहिला राज्य ठरलेला आहे. ॲम्बिश टेक्नॉलॉजी वापरणारा महाराष्ट्र भारतातील पहिला राज्य आहे. येस, लक्षात ठेवा. हा, पोलीस रेजिंग डे मध्ये पोलिसांचा ध्वज आपण 2 जानेवारीला साजरा करतो, आणि पोलिसांचा जो ध्वज आहे तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1961 मध्ये दिलेलं होतं. समजलं, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई, हवालदार, फौजदार आणि लान्स नाईक यापैकी कोणते पद अस्तित्वात नाही. त्याचा आन्सर आहे लान्स नाईक हे अस्तित्वात नाही. त्यानंतर अमरावती, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिक यापैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही. एकूण किती आहेत बाबा, 12 आहेत. मग ह्यांच्यापैकी कोणतं नाही असं म्हटलं आहे, कोणतं नसेल तर अमरावती मध्ये पण आहे, सोलापूरला पण आहे, नाशिकला पण आहे. म्हणजे याचा आन्सर आहे पराक्रम, याचा आन्सर आहे 3 नंबरचं. या ठिकाणी पोलीस आयुक्तालय बिलकुल नाही. मग इथं काय, इथं आहे ग्रामीण परिक्षेत्र. इथे येतं ग्रामीण परिक्षेत्र कुठं, कोल्हापूरला. कोल्हापूर ग्रामीण परिक्षेत्राच्या अंतर्गतच सोलापूर जिल्हा पण येतो. कळलं, सोलापूर जिल्हा पण तिथंच आहे, कोल्हापूरच्या अंतर्गतच येतो. पुढचा प्रश्न, नुकतेच T20 वर्ल्ड कप 2024 साठी दक्षिण आफ्रिका व अमेरिका यांच्या टीमसाठी खालील कोणती कंपनी ही प्रायोजक बनलेली आहे. ठीक आहे, म्हणजेच दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका ह्या दोन्ही टीमसाठी स्पॉन्सरशिप कुठल्या कंपनीनं मिळवलेला आहे, असा हा क्वेश्चन आहे. T20 वर्ल्ड कप बघा खूप महत्वाचा आहे. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये होणार आहे. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये होणार आहे. कोणत्या 2 देशामध्ये होणार आहे, ते 2 देश येतात अमेरिका आणि वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिज, ओके. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशामध्ये त्याचं काय करण्यात आलंय, आयोजन करण्यात आलं आहे.
आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि ह्या T20 वर्ल्ड कपचं हा 9वा आहे बघा, हे लक्षात ठेवा. हा 9वा T20 वर्ल्ड कप आहे. तो फर्स्ट पहिला T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये पार पडलं होतं दक्षिण आफ्रिकेमध्ये. दक्षिण आफ्रिका ठिकाणी पहिला T20 वर्ल्ड कप 2007 मध्ये पार पडलं होतं, ज्याचा विजेता होता भारत वर्सेस पाकिस्तान. ठीक आहे ना. पाकिस्तान पहिलं जो काही T20 वर्ल्ड कप होतं 2007 मध्ये पाकिस्तानला हरवून भारतानं जिंकलं होतं. त्याचं आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आलं होतं. यंदाचं 9वा आहे आणि ते आयोजित करण्यात आलंय अमेरिका आणि वेस्ट इंडिज या 2 देशामध्ये. ठीक आहे. मग याचं ब्रँड अँबॅसेडर कोण बनायचं? क्रिस गेल, आता सांगितलेलं आहे. गेल, हुसेन बोल्ट आणि युवराज सिंग. ठीक आहे. हे तिन्ही व्यक्ती काय बनले तर याचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत. तर ह्या T20 वर्ल्ड कप मध्ये जो अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका हे 2 टीम आहेत ना, त्या 2 टीम साठी ब्रँड अँबॅसेडर कोण बनले असतील, सॉरी प्रायोजक कोण बनले असतील, तर ते आता अमूल फॅक्टरी महत्वाचं आहे. अमूल फॅक्टरी ही दुग्ध फॅक्टरी सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे. अमूल फॅक्टरीचं मुख्यालय कुठं असेल तर ते आनंद या ठिकाणी आहे. आनंद इथं गुजरात राज्यामधील आनंद या ठिकाणी अमूल दूध फॅक्टरी आहे. आणि अमूल दूध, दुधाविषयीचं 2-3 पॉईंट सांगतो. जर आपण दुग्ध म्हटलं तर एक आहे नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कुठे सांगा, आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड कुठे सांगा. नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड कुठं आहे, हे दोन्ही पण आन्सर सांगा. परंतु राष्ट्रीय दुग्ध दिन कधी असतो आणि आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दुग्ध दिन कधी असतो आणि श्वेत क्रांती जनक कोण आहेत? श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत? 3 प्रश्न. राष्ट्रीय दुग्ध दिवस, जागतिक दुग्ध दिवस आणि श्वेत क्रांतीचे जनक. बघा आन्सर NDRI नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट हे येतं कुठं? कर्नाल, हरियाणा या ठिकाणी. हरियाणा येथे येतो. आणि जो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे त्याला आपण NDT म्हणतो, हे कुठे असेल? हे तर आनंदला येतं. आणि याचेच पहिले फर्स्ट अध्यक्ष कोण होते तर ते डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती आपण साजरा करतो, राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो. डॉक्टर वर्गीस कुरियन, लक्षात ठेवा. राष्ट्रीय दुग्ध दिवस असतो, यांची जयंती असते 26 नोव्हेंबरला. कधी? 26 नोव्हेंबरला त्यांची जयंती असते. राष्ट्रीय दुग्ध दिवस आपण साजरा करतो डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती. त्याला आपण श्वेत क्रांती जनक किंवा ऑपरेशन फ्लड दुधाचा महापूर योजना देखील यांनीच राबवलेलं होतं. राष्ट्रीय दुग्ध दिवस जागतिक झालं. जागतिक असतो बा, हा असतो 1 जूनला. 1 जूनला असतो जागतिक दुग्ध दिवस आणि 26 नोव्हेंबरला असतो. 26 नोव्हेंबरला संविधान दिन देखील असतं. सगळी माहिती महत्वाचं आहे. T20 वर्ल्ड कप ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस बघत आपण विजेता कोण ठरेल. परंतु दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका टीमसाठी प्रायोजक कोण असेल, त्याचे स्पॉन्सर कोण असेल, तर ते अमूल, लक्षात ठेवा. अमूल. ठीक आहे. साऊथ आफ्रिका टीमसाठीच जे काही अमूल फॅक्टरी आहे ना, अमूल फॅक्टरी काय बनले? प्रायोजक बनलेलं आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये. आणि ईडीचे मुख्य कार्य काय असतं? ठीक आहे. ईडीचं मुख्य कार्य काय आहे? ईडीची स्थापना 1956 आहे. त्याला आपण अंमलबजावणी संचालनालय असं आपण म्हणतो त्याला, ईडीला. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठं आहे? ही संस्था आहे पुणे या ठिकाणी आहे. आणि ईडीचे मुख्य कार्य आहे जेवढे पण भ्रष्टाचार व्हायला आहेत किंवा भ्रष्टाचार थोडक्यात भ्रष्टाचार रोखणे हे याचं काम आहे राष्ट्रीय पातळीवरती. ईडी लक्षात ठेवा. भ्रष्टाचार म्हणा किंवा घोटाळा म्हणा, घोटाळ्यावर रोखण्याचं काम त्यांचं आहे. पुढचा प्रश्न, नुकतेच अंटार्क्टिका कराराच्या सल्लागारांची 46वी बैठक पार पडली कोणत्या देशामध्ये? अंटार्क्टिका खंडाचं किंवा अंटार्क्टिकाचं संरक्षण करण्यासाठीचे करार पार पडलेलं होतं खूप दिवसापूर्वी. त्याचं 46वी बैठक यंदा म्हणजे या वर्षीचं कोणत्या देशामध्ये होणार आहे? आणि 46वी बैठक लक्षात ठेवायचं. अंटार्क्टिका खूप महत्वाचा खंड आहे. अंटार्क्टिका खंड आहे आणि ह्या अंटार्क्टिका खंडाचं संरक्षण करण्यासाठीचा हा करार खूप महत्वाचा आहे. अंटार्क्टिकावरती भारताचे संशोधन स्थळ आहेत. कोणते सांगा बरं एकदा? भारताचे संशोधन स्थळ
कोणते कोणते येतं, एकूण किती आहेत, ओके, एकूण किती संशोधन स्थळाचे भारताचे, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या, पहिला बंद पडलं, आता नंतर परत 2 सध्या कार्यरत आहेत, कोणते कोणते आहेत, आणि 46 बैठक पार पडणारे आपल्या भारतामध्येच. पर्याय क्रमांक 3, भारतात पार पडणारे कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे, तर ते पार पडणार कोची या ठिकाणी. कुठं, कोची, त्याला आपण कोचीन म्हणतो आपण, जे की केरळमध्ये येतं. कोची केरळमध्ये येतं, त्या ठिकाणी पार पडणार आहे कुठलं, 46 बैठक अंटार्क्टिका कराराचं सल्लागारांचे परिषद राहिली. 3 आहेत, कुठले कुठले 3 आहेत, पण ते 3 कुठले कुठले आहेत बाबा, ठीक आहे. एक होती दक्षिण गंगोत्री, पहिलं होतं दक्षिण गंगोत्री होती, ते सध्या आता बंद आहे, ठीक आहे. याच्यापासून आपण काय करतो, संशोधन करायला नाही सध्या. दक्षिण गंगोत्री होती. दुसरं कुठलं होतं, दक्षिण गंगोत्री, भारती, आणि तिसरं होतं मैत्री. हे दोन्ही, बाकी दोन्ही पण चालू आहेत, आणि त्याचं ते सध्या बंद आहे. अंटार्क्टिका खंडाला म्हणतो आपण काय, निर्जन खंड, किंवा जिथं जिथं माणसावर राहत नाहीत, हा खंड सर्वच्या सर्व लोकांसाठी, सर्वच्या सर्व देशांचं मालकीचं म्हटलं तर काय हरकत नाही. त्याला आपण श्वेत खंड असंही म्हणतो. आपल्याला काय म्हणतो आपण, श्वेत खंड असंही म्हणतो. सगळीकडेच बर्फ आहे, हा, मात्र तरी पण या अंटार्क्टिका खंडावरील सर्वोच्च शिखर कुठल्या सांगा, अंटार्क्टिका खंडावरील सर्वोच्च शिखर कुठलं आहे. कोची बघा, कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणतो आपण, केरळमध्ये येतं. कोची हे भारतील पहिलं, फर्स्ट, कोचीला भारतील पहिलं विमानतळ आहे, भारतील पहिलं विमानतळ आहे जो 100% सौर ऊर्जेवर चालणार, 100% सौर ऊर्जेवर चालणार भारतील पहिलं विमानतळ कुठलं असेल तर तो कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट. कोचीमध्येच भारतील पहिलं वॉटर टॅक्सी देखील सुरू झाली होती, आणि कोची ह्याला म्हणतो आपण अरबी समुद्राची राणी. आणि कोचीन एक बंदर देखील आहे, ठीक आहे. केरळमधील पश्चिम किनारपट्टीवर असणारं एक महत्त्वाचं बंदर कुठे असेल तर ते कोचीनला येतं. सर्वोच्च शिखर कुठलं असेल बाबा, सर्वोच्च शिखर कुठलं आहे, म्हणजे अंटार्क्टिका खंडावरील सर्वोच्च शिखर कुठलं असेल, याचं नाव आहे माउंट विन्सन मॅसिफ. माउंट विन्सन मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडावरील सर्वोच्च शिखर येतं. कळलं, हा, सगळी माहिती लक्षात ठेवा. 46 बैठक पार पडणार आहे आपल्या भारतामध्ये. युगांडामध्ये कोणती बैठक पार पडणार बाबा, युगांडा या देशाची राजधानी आहे कंपाला, ठीक आहे. युगांडाची राजधानी कुठे असेल, युगांडाची राजधानी तर कंपाला, आणि कंपाला या ठिकाणी कोणती बैठक पार पडणार 2024 मध्ये, तर ते नॉन अलाइनमेंट मुवमेंट नामची बैठक 2024 ची बैठक कुठे पार पडणार आहे, या युगांडा या देशामध्ये पार पडणार आहे, जो आफ्रिका खंडामधील एक महत्वाचा देश आहे युगांडा. ब्राझीलची राजधानी कुठला असेल, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया, ब्राझिलिया. चला, या ब्राझीलमध्ये कोणती परिषद पार पडणार आहे 2024 मध्ये, ब्राझीलमध्ये कोणती परिषद पार पडणार आहे 2024 ची परिषद ब्राझीलमध्ये कुठला आहे, तर G20 ची. समजतं का, G20 ची परिषद 2024 मध्ये ब्राझील या देशामध्ये पार पडणार आहे. G20 परिषद 2023 मध्ये 2022 मध्ये पार पडलं होतं, इंडोनेशियामध्ये 23 मध्ये पार पडलंय भारतामध्ये, आणि आता पार पडणार आहे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरो या ठिकाणी. G20 करेक्ट आहे. मला सांगा, ब्रिक्स परिषद 2024 कोणत्या देशामध्ये पार पडणार आहे, ब्रिक्स परिषद, आणि 2024 मध्ये ब्रिक्स संघटनेची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे, तर तो देश आहे रशिया. रशिया देशामध्ये पार पडणार आहे ब्रिक्स संघटनेचा परिषद, महत्वाचं आहे. हा, ब्रिक्स. त्याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये ना, भारतामध्ये जो वर्ल्ड कप होतो, वनडेचा वर्ल्ड कप, वनडेचं जो वर्ल्ड कप होतं 2024 मध्ये 2023 मध्ये पार पडणार, हे वनडेचं वर्ल्ड कपचं आयोजन देखील कुठे पार पडलं होतं, हे देखील भारतामध्ये पार पडलेलं आहे गेल्या वर्षी, लक्षात ठेवा. आणि G20 ना, G20 2023 पार पडलं आहे भारतामध्ये परत. हे पण भारतामध्ये भारत मंडपम दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. हे अंटार्क्टिका खंड लक्षात ठेवा, हे होणार आहे मे 2024 मध्ये कोची या ठिकाणी. SRPF चा स्थापना दिवस सांगा, SRPF चा स्थापना दिवस कोणता आहे, आणि पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करण्याची संस्था कोणती आहे, अशी कोणती संस्था आहे जे पोलिसाशी संबंधित संशोधन करतं. हा, शाहरुख खान आणि सचिन तेंडुलकर. शाहरुख खान होते भारतासाठी ब्रँड अँबॅसेडर,
आणि संपूर्ण जगासाठी होते सचिन तेंडुलकर ब्रँड अँबॅसेडर. कुठले? आयसीसीचं वनडेचं वर्ल्ड कप गेल्या वर्षीचं. कुठलं असेल? SRPF ची स्थापना दिवस कुठला असेल? 8 मार्च का 6 मार्च? 6 मार्च. मग कसं काय विचारलं बाबा? 6 मार्च 1948. 6 मार्च 1948 लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि म्हणून SRPFचं डे कधी असतो? तो असतो 6 मार्चला. पोलीस क्षेत्रात संबंधित संशोधन म्हटलं की एक संस्था खूप महत्वाची आहे, त्याला आपण BPR&D म्हणतो आपण. ठीक आहे, BPR&D संस्था कुठे येतं? ही संस्था तर दिल्ली या ठिकाणी. कुठं? दिल्ली या ठिकाणी ही संस्था आहे BPR&D, लक्षात ठेवा. CIDचा प्रमुख कोण असतो? आणि अँटी करप्शन ब्युरो ACB ची निर्मिती कोणत्या वर्षी झालेलं आहे? CIDचा प्रमुख कोण असतो सांगा? हा, CIDचे प्रमुख कोण असतात? तर हे पण असतात अतिरिक्त पोलीस महासंचालक. अतिरिक्त पोलीस महासंचालकच असतात. अतिरिक्त पोलीस महासंचालकाचं CIDचं. आणि CIDचं ब्रीदवाक्य काय असेल बाबा? CIDचं ब्रीदवाक्य थोडंसं अवघड आहे. आर्तत्राणाय शस्त्रम. ठीक आहे, हे याचं ब्रीदवाक्य आहे. कसं? CIDचं त्याला आपण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणतो. पण ACB अँटी करप्शन ब्युरोची स्थापना हे वर्ष आहे 1957. ACB ची स्थापना कधीची आहे? अँटी करप्शन ब्युरोची स्थापना 1957 आहे. 1957 लक्षात ठेवा. आर्तत्राणाय शस्त्रम. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? ज्याला आपण वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणतो आपण. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. ठीक आहे ना, वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे म्हणजेच काय? तुमचा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी असतो. तो असतो 3 मेला, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, 3 मेला राहतो, लक्षात ठेवा. आणि यंदाचा 2024 जो काय दिवस आहे तो 31वा आहे, लक्षात ठेवा. कुठला? 31वा दिवस आपण जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस 31वा साजरा करत आहोत. वृत्तपत्र आपल्या मीडियासाठीच आहे, लक्षात ठेवा. ज्याला आपण मीडियाला काय म्हणतो? आपण त्याला म्हणतो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून कशाला ओळखलं जातं? तर ते मीडिया आहे. मीडिया आहे. आणि वृत्तपत्रासाठीच एक पुरस्कार देखील दिला जातो. वृत्तपत्रासाठीचा पुरस्कार दिला जातो गिलर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ही जी संस्था पण आहे एक रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर, या संस्थेचं मुख्यालय कुठे असेल? ही संस्था खूप महत्वाची. या संस्थेच्या माध्यमातूनच हा दिवस साजरा केला जातो, वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयीचा दिवस. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर याचं मुख्यालय तो फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी. पॅरिसमध्ये मुख्यालय आहे रिपोर्टर्स विदाउट बॉर्डरचं, लक्षात ठेवा. आणि स्वातंत्र्य आल्या म्हटल्यानंतर स्वातंत्र्याविषयीचं स्वातंत्र्याचा हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये येतं? स्वातंत्र्याचा हक्काचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये येतं, मूलभूत हक्कामध्ये. आणि कलम 19 ते 22 दरम्यान तरतुदी, लक्षात ठेवा. स्वातंत्र्याचा हक्काच्या विषयी तरतुदी कलम 19 ते 22. हा, धार्मिक स्वातंत्र्य जर म्हटलं तर मात्र येतो तुमचा कुठला? 25 ते 28. 25 ते 28. हा, खास करून 19, पण 19 ते 22 लक्षात ठेवा. 4 कलम महत्वाचे आहेत. ठीक आहे, हे आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे. नेक्स्ट बघा, दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे? कोणत्या ठिकाणी? आपल्या महाराष्ट्रामध्ये. दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र कुठे सांगा? किती लाख लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन सुरू केलं जातं? म्हणजे एक पोलीस स्टेशन हे एक किती लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतं? ओके, चला सांगा. दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र कुठं आहे? हे दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र मुंबईला, मुंबई या ठिकाणी आहे, गोरेगाव मुंबईला. त्यानंतर किती लाख लोकसंख्येमागे एक पोलीस स्टेशन आहे? तरी आहे
1,00,000 लोकसंख्या, 1,00,000 लोकसंख्येच्या पाठीमागे एक पोलीस स्टेशन असायला पाहिजे. हे दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र ना. अच्छा अच्छा, हे येतं सुराबर्डीला. सुराबर्डी कुठे येतं? नागपूरमध्ये येतं. हा, गोरेगाव मुंबईला नाही, गोरेगाव मुंबईला तुमचं फोर्स 1चं मुख्यालय. गोरेगाव मुंबईला फोर्स 1चं मुख्यालय आहे आणि दहशतवाद विरोधी प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? सुराबर्डी नागपूर या ठिकाणी. तो लक्षात ठेवा आता, सुराबर्डी नागपूर. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस खात्याने सर्वसामान्य जनतेसाठी मदत म्हणून आणि सुरक्षितता म्हणून कोणते ऍप लॉन्च केलं आहे? कोणतं ऍप आहे? महाराष्ट्र पोलीस खात्यानं सुरू केलेलं ऍप कुठलं असेल? त्यानंतर SRPF आहे ना, SRPFच्या जवानांच्या कोणत्या खांद्यावर त्यांचा गट क्रमांक राहतो? 1938 ची स्थापना आहे, 6 मार्चला. सांगा आता. SRPF. हा, दहशतवादासाठी ना C60 आहे एक आहे C60, दुसरा आहे कोब्रा बटालियन. हे दोन्ही पण कुठे आहेत? हे दोन्ही पण गडचिरोलीमध्येच आहेत. हे दोन्ही पण आहेत, परंतु हे नक्षलवादासाठी, दहशतवाद नाही, नक्षलवाद आहेत ना. नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी दोन फोर्स कुठले आहेत आपले? C60 आणि कमांडो 60 आणि कोब्रा बटालियन. सुरुवातीला C60चं नाव होतं, आता पण नाव C60 आहे, परंतु अगोदर सुरुवातीला त्याच्यामध्ये 60 कमांडो होते. आता कमांडो संख्या जास्त आहे, तरी पण त्याला आपण C60 नाव तसंच ठेवलेलं, कंटिन्यू ठेवलेलं आहे. हा पण लक्षात ठेवा. SRPF जवानांच्या उजव्या खांद्यावरती काय असतो? उजव्या खांद्यावर असतो तुमचा गट क्रमांक. आणि इथे काय, कोणतं ऍप लॉन्च केलं आहे? तो ऍप आहे निर्भया ऍप. निर्भया ऍप लॉन्च केलेलं आहे महाराष्ट्र पोलीस दलांना मदत करण्यासाठी आणि सुरक्षितता म्हणून. निर्भया ऍप लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नुकतेच डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वर संयुक्त राष्ट्र संघटनेचे पहिल्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? म्हणजे हे पहिलेच बैठक होणार आहे. कशावरती बाबा? हे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वरची होणारा बैठक संयुक्त राष्ट्र संघटनेनं काय केलं आहे? निर्माण केलं आहे किंवा संयुक्त राष्ट्र संघटना भरलेलं आहे. कोणत्या देशामध्ये? पहिला आहे तर तो भारतामध्ये होणारा. लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक 1. परत एकदा भारत लक्षात ठेवा. भारत आहे संयुक्त राष्ट्र संघटना, युनो म्हणतो आपण. ह्या युनोमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी जे असतील त्यांनी सांगितलेलं आहे. हे भारताचे युनोमध्ये स्थायी प्रतिनिधी कोण आहेत? मग स्थायी प्रतिनिधी कोण असतील? त्यांचं नाव आहे रुचिरा कंबोज. रुचिरा कंबोज लक्षात ठेवा. रुचिरा कंबोज स्थायी प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये, आणि त्यांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये ही बैठक आयोजित करण्यात येणार आहे. अजून होणार आहे, ज्यावेळेस होईल त्यावेळेस परत मी एकदा तुम्हाला सांगेनच. ओके, टाइम 9 ते 10. ठीक आहे, टाइम तुमचा राहील 9 ते 10 चालू घडामोडीच्या लेक्चरचं. कारण डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर संयुक्त राष्ट्र संघटना महत्वाचं आहे. 24 ऑक्टोबर ची स्थापना आहे याची. 24 ऑक्टोबर 1945 ची स्थापना आहे संयुक्त राष्ट्र संघटनेचं. आणि 24 ऑक्टोबर हा दिवस आपण काय करतो? युनायटेड नेशन्स डे म्हणून साजरा करतो. सध्या त्याचे प्रमुख कोण असतील? तिथे अँटोनिओ गुटेरस आहेत. अँटोनिओ गुटेरस. आणि युनोचे पहिले महासचिव कोण होते? फर्स्ट, त्याचा आहे ट्रिग्वेली. ट्रिग्वेली हे होते पहिले युनोचे पहिले महासचिव. आणि युनोच्या प्रमुखांना म्हणतो आपण महासचिवच, हे शब्द लक्षात ठेवायचे. त्यांच्या प्रमुखाला काय म्हणतात? हे म्हणतो आपण महासचिव. महासचिव म्हणतो आपण. सध्या आता अँटोनिओ गुटेरस. गुटेरस हे पोर्तुगाल या देशाचे व्यक्ती आहेत. रुचिरा कंबोज लक्षात ठेवा. युनोमध्ये, युनोचं मुख्यालय कुठे असेल? हे तर न्यूयॉर्कमध्ये. आता सांगितलेले न्यूयॉर्कमध्ये. मात्र याचे सदस्य आहेत किती? एकूण सध्या 193 सदस्य देश आहेत. 193 सदस्य देश आहे. येतो तुमचा कुठला? दक्षिण सुदान, साऊथ सुदान. भारतामध्ये ही परिषद पार पडणार आहे. हा, इथं रशियामध्ये होणार आहे तुमची कुठली बैठक? रशियामध्ये होणार आहे ब्रिक्स परिषद पार पडणार आहे. हा, ते हेच दिले, तुम्ही वाचून घ्या नंतर. फोर्स 1चं मुख्यालय कुठं आहे सांगा? फोर्स 1 आणि फोर्स 1चं मुख्यालय कोणत्या ठिकाणी येतं?
आणि BPR&D ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ठीक आहे, BPR&D ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन करणारी संस्था BPR&D, लक्षात ठेवा. कळलं? फोर्स 1 चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल? हे आहे गोरेगाव मुंबईला. गोरेगाव मुंबईला येतं. हॅलो, ठीक आहे. BPR&D ही संस्था ना, संस्था कोणत्या वर्षीची आहे? तर ती 1970 ची स्थापना, लक्षात ठेवा. 1970 महत्वाचं आहे. हे होते तुमचे अत्यंत महत्वाचे प्रश्न. आणि मागील जे प्रश्न आहेत ते मागील प्रश्नाचं आपण पटकन काय करूयात, रिव्हिजन करून घेऊयात. कालच्या प्रश्नाचे उत्तर एक, नुकतेच खालीलपैकी कोणत्या संस्थेतील संशोधकांनी गुजरात राज्यात जगातील सर्वात मोठा साप, ज्याला म्हणतो आपण वासुकी इंडिकस, याचा जीवाश्म शोध घेतलेला आहे? तर तिथे IIT रुडकी, पर्याय क्रमांक 2. 1 मे रोजी महाराष्ट्र दिवस आपण साजरा केला, तो कितवा होता? तो होता 65वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक अधिकाराचा दर्जा दिला आहे? तर तो आहे बाल संगोपन अधिकार, बाल संगोपन रजा. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये IUCN ने निलगिरी तहर सर्वेक्षण सुरू केलं होतं? आणि निलगिरी तहर हा तामिळनाडूचा राज्य प्राणी आहे. नॅस्कॉमच्या अहवालानुसार वर्ष 2023 मध्ये सर्वाधिक पेटंट दाखल करणारा राज्य कुठलं असेल? तर तो राज्य आहे तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3. दुसरा महाराष्ट्र आहे. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सर्वप्रथम हिंदी रेडिओचे प्रसारण सुरू करण्यात आलं? तर तो देश आहे कुवेत. राजधानी कुवेत सिटी आहे. नुकतेच चर्चेत असलेले शक्सगाम खोरे भारतीय खालीलपैकी कोणत्या राज्यात येतं? शक्सगाम खोरे आहे लडाखमध्ये. खालीलपैकी कोणत्या राज्यात चिथिराई महोत्सव पार पडलं? हा पण याचं पण आन्सर आहे तामिळनाडू, पर्याय क्रमांक 3. हे होते तुमचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि महत्वाचं GK. भेटूत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.